नमस्कार मित्रांनो, मी एम के कराडे। आजचा व्हिडिओ जो आहे ना तो स्पेशली त्या जे आश्वासन आहे जे एकनाथ शिंदे यांनी एका सभेमध्ये दिली होती आणि खास करून तुम्हाला आठवण करून देतो की 5 नोव्हेंबर 2024 ला जेव्हा कोल्हापूरमध्ये विधानसभेच्या प्रचाराचं नारळ या ठिकाणी फुटलं आणि एकंदरीतच प्रचाराला सुरुवात झाली, त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी 10 आश्वासनं ही या ठिकाणी दिली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की जर आमची सत्ता आली किंवा मुख्यमंत्री पद वगैरे मिळालं तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होते। तर मुळात कोणती आश्वासने त्यावरती आपल्याला एक नजर टाकायची आणि एकंदरीतच जाणून घ्यायचंय की त्यामध्ये लाडकी बहीण आहे किंवा शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे। महायुतीने 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केली होती। युतीमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे या ठिकाणी दर्शन घेऊन प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केली होती। या सभेमध्ये तर खूप साऱ्या घोषणा झाल्या, पण त्या घोषणामधील एक महत्वाची घोषणा अशी होती की लाडकी बहीण योजनेतील जो काही हप्ता आहे तो आता 1500 वरनं तो 2100 रुपये करणार। तर एकंदरीत जी काही योजना चालू आहे आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की सत्ता आल्यानंतर आता तो 2100 रुपयावरती या ठिकाणी येणार। एकंदरीतच सगळ्या महिलांना या ठिकाणी 2100 रुपये या ठिकाणी मिळणार। तर एक बघूया की कशा प्रकारे या ठिकाणी 2100 रुपये या ठिकाणी मिळतात। एकंदरीतच आता सत्ता सुद्धा आलेली आहे। घोषणा क्रमांक 2, 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करणार। अतिशय चांगली घोषणा आहे आणि अतिशय उत्तम काम या ठिकाणी होईल जर 25,000 महिलांना या ठिकाणी पोलीस दलामध्ये भरती केलं तर ते त्वरित किंवा कशा प्रकारे केलं जातं ते आता पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, घोषणा क्रमांक 3 अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती आणि ती खास करून शेतकऱ्यांबाबत, जसं की शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होईल, त्याचबरोबर सन्मान योजना जी आहे तर त्यामध्ये 12,000 रुपयावरनं ते आता 15,000 रुपये करणार आणि त्याचबरोबर जसं की MSP वर 20% अनुदान सुद्धा या ठिकाणी देणार अशी घोषणा केली होती। तर महत्वाचं असं आहे की या योजनेमधून जे काही पैसे मिळतात ते योग्यच आहेत, ते मिळाले पाहिजे। त्याचबरोबर शेतमालाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यावं आणि एकंदरीतच कारण की काही बऱ्याच अशा ठिकाणी शेतकरी जे ते हवालदिल झालेले असतात किंवा त्यांची हालाकीची परिस्थिती असते, कारण की जो काही पाऊस म्हणा किंवा अनेक ज्या काही गोष्टी होत असतात त्यातनं शेतकरी जो आहे तो आपल्या स्वतःला कसं तरी सावरत असतो किंवा त्याची खूप गरीब अशी परिस्थिती असते। तर शेतमालाला जर भाव दिला तर नक्कीच तो जो शेतकरी आहे तो शेतकरी या ठिकाणी एक ताकद त्याकडे येईल आणि एकंदरीतच तो कुठेतरी समाधान होईल। घोषणा क्रमांक 4, प्रत्येकाला अन्न आणि निवारा देणार, कोणीही भुकेला राहता कामा नये। अतिशय चांगली या ठिकाणी काही घोषणा म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जाणार असं त्यांनी सांगितलं होतं। तर एकंदरीतच आता कशा प्रकारे काम होतं हे बघणं गरजेचं आहे। घोषणा क्रमांक 5, वृद्धांना या ठिकाणी 1500 रुपयावरनं 2000 रुपये देणार। तर खूप चांगलं आहे, कारण की वृद्धांसाठी वेगवेगळ्या ज्या काही योजना सुद्धा या ठिकाणी आल्या आहेत आणि एकंदरीतच वृद्धांसाठी खूप चांगलं या ठिकाणी काम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यातल्या त्यात आता 1500 रुपयावरनं 2000 रुपये देणार, हे सुद्धा अतिशय चांगलं आहे। घोषणा क्रमांक 6, 25 लाख रोजगार निर्मिती करणार, 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10,000 विद्या वेतन देणार। अतिशय उत्तम अशी घोषणा या ठिकाणी केली होती आणि एकंदरीतच बोलायचं झालं तर बेरोजगारीचं जे काही संकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्यामध्ये जर अशा घोषणेवरती जर काम झालं किंवा या सगळ्या गोष्टींवर जर काम झालं, जसं की 25 लाख रोजगार निर्मिती करणार आणि त्यातल्या त्यात जसं की 10 लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10,000 रुपये विद्या वेतन देणार, एकंदरीतच त्यांचं शिक्षण वगैरे त्यांना चांगल्या प्रकारे घेता येईल। तर या सगळ्या जे काही गोष्टी आहेत किंवा या सगळ्या जे काही घोषणा आहेत यावरती काम कशा प्रकारे होतं हे बघणं गरजेचं आहे आणि एकंदरीतच लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीवरती काम व्हावं। घोषणा क्रमांक 7, 25,000 गावात रस्ते बांधणार। अतिशय चांगली घोषणा आहे, कारण की ग्रामीण भागामध्ये ना बऱ्याच अशा ठिकाणी रस्ते जे आहेत ते चांगले नाहीयेत किंवा तिथल्या लोकांना जर का समजा शहरी भागात जायचं असेल किंवा काही इमर्जन्सी झाली काही असू द्या, सो तिकडनं जात असताना ते रस्ते एवढे खराब असतात त्यांना खूप त्रास होतो। तर हे जे काही 25,000 गावामध्ये रस्ते बांधणार वगैरे, तर मी तर म्हणतो 25,000 पेक्षा जर कुठं जास्त जरी हा आकडा असेल तरी त्या सगळ्या ठिकाणी रस्ते बांधले पाहिजे आणि एकंदरीतच महाराष्ट्रातले सगळे रस्ते जे ते लवकरात लवकर चांगले झाले पाहिजे। घोषणा क्रमांक 8, अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी विमा कवच आणि 15,000 रुपये या ठिकाणी वेतन देणार।
तर एकंदरीतच आपल्या सर्वांची जी काही मुलं आहेत ती या ठिकाणी लहान लहान मुलं जी आहेत ती अंगणवाडीमध्ये जात असतात आणि तिथल्या ज्या सेविका असतात त्यांना खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांना ते शिकवत असतात म्हणा किंवा त्यांची जी काही काळजी या ठिकाणी घेत असतात आणि एकंदरीत त्या खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता या ठिकाणी त्यांना विमा कवच या ठिकाणी मिळणार, त्याचबरोबर 15,000 वेतन या ठिकाणी देणार अशी जी काही घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती. तर त्यावरती लवकरात लवकर या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि एकंदरीतच सगळ्या ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळाला पाहिजे. घोषणा क्रमांक 9, सर्वसामान्य लोकांना वीज बिलामध्ये 30% कपात करणार, त्याचबरोबर सौर ऊर्जेवर भर देणार. खूप चांगली घोषणा आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली अतिशय उत्तम केली, पण त्याचबरोबर या घोषणेवरती काम सुद्धा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. तर एकंदरीत बोलायचं झालं तर सर्वसामान्य लोकांना जेव्हा इलेक्ट्रिसिटीचं बिल मिळतं तेव्हा खूप वैताग येतो, कारण की सध्याचे जे काही बिल आहेत ना ते खूप जास्त येत आहेत किंवा त्याचे जे काही रेट्स असतात युनिटचे ते सुद्धा खूप जास्त असतात आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. आणि त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा सांगितलंय की सौर ऊर्जेवर भर देणार. तर महत्वाचं बोलायचं झालं तर सरकारमार्फत खूप साऱ्या अशा ज्या काही योजना सुद्धा या ठिकाणी आहेत, तर तुम्ही सौर पॅनलचे जे काही योजनेमार्फत तुम्ही या ठिकाणी मिळू शकता. गव्हर्नमेंटच्या काही सबसिडी सुद्धा या ठिकाणी आहेत. तर योजनेमार्फत सुद्धा तुम्ही या ठिकाणी सौर ऊर्जेचा जो काही फायदा या ठिकाणी घेऊ शकता आणि एकंदरीतच जो काही वीज बिलाचा जो काही त्रास आहे तो आपण कमी करू शकतो. घोषणा क्रमांक 10, सरकार स्थापन झाल्यानंतर विजन 2029 100 दिवसाच्या आत देणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. आणि एकंदरीतच बोलायचं झालं तर या विजन 2029 मध्ये कोणत्या घटकांचा या ठिकाणी समावेश होतो किंवा कोणकोणते नवीन प्रोजेक्ट जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार हे बघणं गरजेचं आहे. तर ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही घोषणा केल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता महायुतीचं सरकार जे ते महाराष्ट्रामध्ये आलंय आणि एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ज्या काही घोषणा म्हणा जी काही आश्वासन आहेत ती कशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण होतात हे पाहणं गरजेचं आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांबाबत असेल, त्याचबरोबर जे वृद्ध आहेत त्या वृद्धांसाठी असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असेल आणि एकंदरीतच आपल्या महाराष्ट्राच्या विकासात जे काही नवीन विजन आहे 2029चं ते कशा प्रकारचं असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर एकंदरीतच दिलेल्या घोषणांवरती लवकरात लवकर काम व्हावं आणि एकंदरीतच सगळ्या योजनांचा म्हणा किंवा सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी महाराष्ट्रातील नागरिकांना या ठिकाणी फायदा व्हावा एवढीच इच्छा. आणि एकंदरीत मित्रांनो आशा करते की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.